भी पैसा इसलिए नहीं देता है कि आपके पास कितनी बड़ी डिग्री है। आपको पैसा तब मिलता है कि आप अपनी स्किल से कंपनी का क्या फायदा कराते हैं। अगर आप एजुकेशन एंड स्किल, एजुकेशन नॉलेज देगा, स्किल पैसा देगा। नॉलेजेबल इंसान अगर पैसा नहीं कमा पाता है ना, सबसे तकलीफमय जिंदगी उसी की होती है। इक्विनिक्स लर्निंग हमेशा सीखने और आगे बढ़ने के लिए नए अवसर प्रदान करता है, साथ ही बिना किसी अतिरिक्त चार्जेस नौकरी पाने में भी मदद करता है। इक्विनिक्स अपनी श्रेणी में सर्वश्रेष्ठ और दूरस्थ इंटेलिजेंस ऑपरेशन टूल्स से कंप्यूटर कोर्स प्रदान करता है। क्लाउड, नेटवर्किंग और हार्डवेयर जैसे कुछ क्षेत्रों में तुरंत नौकरी मिलती है। ऑनलाइन संच मान्यता रद्द, ऑनलाइन संच मान्यता रद्द, पत्रकार बंधूंचा पाठिंबा, धन्यवाद। आज आमच्यावर उद्या तुमच्यावर जुट्टा संघटनेचा ऑनलाईन संच मान्यता जीआर रद्द झालाच पाहिजे। जुट्टा संघटनेचा ऑनलाईन जीआर रद्द झालाच पाहिजे। प्रॅक्टिकल बॅच होती ती 40ची केली आणि जी 40 मिनिटाची तास शिकवते ते 45 मिनिटाची तास शिकवते 40वर केली। त्याच्यामुळं आमचा जो कार्यभार आहे तो कमी होतोय आणि शिक्षक खूप अतिरिक्त होणार आहे। आमची जे महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 8,000 शिक्षक, कनिष्ठ माध्यमिक शिक्षक जे आहे ते अतिरिक्त होते आणि शासनाचं आता असं झालं आहे की नो वर्क नो पेमेंट। त्याच्यामुळे सर्व शिक्षकांमध्ये अस्थिरता आहे, सर्व घाबरलेले आहेत। त्यामुळे आम्हाला शासनाला आज जे उद्या 2 जून 2026 रोजी आम्ही पुण्याच्या पुण्याच्या शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये त्यांना निवेदन देणार आणि तिथंसुद्धा आम्ही आमच्या निवेदनाची ड्राफ्टची होळी करणार। आता जे आंदोलन झालं याच्यामध्ये कोणतं समजतं? आज आमचे जे राज्य कार्यकारिणीचे उपाध्यक्ष प्राध्यापक रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष तेच आमचे गणेश शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष, मी उपाध्यक्ष चंपालाल कहाटे आणि आमचे पूर्ण कार्यकारिणी सदस्य आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी इथं उपस्थित। जिल्ह्यातले काही हिंगोली, परभणी, जालना, बीड, अंबेजोगाई इथनं पूर्ण शिक्षक आलेले होते। पुढचं तुमचे आंदोलन दिशा करायला आता 2 जूनला उद्या जी आमची राज्य कार्यकारिणी पुण्याच्या कार्यालयात आहे आणि त्याच्यानंतर उद्या ठरेल आमचं की पुढचं नियम काय, म्हणजे पुढची दिशा कशी असेल काय। महाराष्ट्र शासनाने दिनांक 27 मे रोजी शिक्षण संचालनालयाने ऑनलाईन कनिष्ठ महाविद्यालयाच्या ज्युनियर कॉलेज प्राध्यापकांच्या ऑनलाईन संच मान्यतेचा ड्राफ्ट जाहीर केलेला आहे। दरवर्षी संच मान्यता होत असते, परंतु या ऑनलाईन पद्धतीमध्ये राज्यातील सुमारे 8 ते 10 हजार कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक यांच्या सेवा रद्द झालेल्या आहेत। रद्द झालेले म्हणजे ते सरप्लस झालेले आहेत। आता 8-10 हजार शिक्षक ज्यावेळेस सरप्लस होतात त्यावेळेस त्यांना दुसऱ्या महाविद्यालयातही घेणे शक्य नाही। आणि या कशा झाल्या तर पारंपरिक 40-45 मिनिटाची तासिका ही यांनी 40 मिनिटासाठी केलेली आहे आणि विज्ञान विषयाच्या फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी या विषयाच्या प्रॅक्टिकलची जी बॅच असती ती 20 ऐवजी 30 विद्यार्थ्यांची केलेली आहे। यामध्ये फक्त कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचंच नव्हे तर विद्यार्थ्यांचंही फार मोठं नुकसान आहे। हा अत्यंत अन्यायकारक असा संच मान्यतेचा ड्राफ्ट आमच्या समोर त्यांनी ठेवलेला आहे। यामुळे शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, शिक्षक, प्राध्यापक सर्वांचं नुकसान आहे, पालकांचं नुकसान आहे। तर या ड्राफ्टचा आम्ही निषेध करत आहोत आणि उद्या पुणे येथे संचालक व आयुक्त कार्यालयावर आमचं आंदोलन आहे। धन्यवाद सर। आता तुम्ही होळी पण केली त्या प्रातिनिधिक ड्राफ्टची होळी केलेली आम्ही। आता पुढची भूमिका काय असणार आहे? आमची पुढची भूमिका जर शासनाने हाच संच मान्यतेचा ड्राफ्ट लागू केला तर आम्ही यापेक्षा अधिक तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू। तुमच्या मागणीसाठी तुम्ही सातत्यानं पुढाकडे पाठपुरावा। आम्ही सन्माननीय संचालक साहेब, राज्याचे शिक्षण संचालक, माध्यमिक उच्च माध्यमिकचे आयुक्त साहेब आणि सर्व उपसंचालक कार्यालय राज्यातील या ठिकाणी गेल्या 8-10 महिन्यापासून आमचा पाठपुरावा चालू आहे। काय आवाहन करणार तुम्ही प्रशासनाला किंवा शासनाला? शासनाला आम्ही असं आवाहन करतो, विनंती करतो की कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर यामुळे अन्याय होणार आहे, ते ज्ञानार्जनापासून वंचित राहणार आहेत आणि जर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक हा जर भेदरलेल्या अवस्थेत, दडपणाच्या अवस्थेत राहिला, नोकरीचं सातत्य, नोकरीचं त्याचं प्रोटेक्शन झालं नाही
त्याची सेवा जर चालू राहिली नाही तर त्याच्याकडून अध्यापन व्यवस्थिशीर होणार नाही आणि याचा सर्व परिणाम हे सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणार आहे. त्यामुळे शासनाने सदरील ड्राफ्ट रद्द करावा आणि पारंपरिक पद्धतीने संच मान्यता मान्य करावा. धन्यवाद.